विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव स्वीकारल्यानंतरही शिंदे गटाच्या शिवसेनेने गुहागर विधानसभा मतदारसंघावर आपले लक्ष आणखीनच केंद्रित केले आहे। याच पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे तरुण तडफदार विपुल कदम यांची गुहागर मतदारसंघात पक्षाच्या समन्वयकपदी निवड करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी केली आहे। साहजिकच ही जबाबदारी पेलणे हे मोठे आव्हान असले तरी आपण त्यामध्ये बिलकुल कमी पडणार नाही। विकासात्मकदृष्ट्या येत्या काही काळात गुहागर मतदारसंघाचा चेहरा मोहराच बदलून टाकू असा निर्धारच नवनियुक्त समन्वयक विपुल कदम यांनी प्रसारमाध्यमांकडे बोलताना व्यक्त केला आहे। आता गुहागरमध्ये सर्वप्रथम आता आमचे जेवढे काही तालुका प्रमुख आहेत किंवा पदाधिकारी आहेत, सर्वात पहिलं तर पक्ष वाढीव आणि आपल्याला सेनेची मला पक्ष वाढीव करायचं आहे त्याचा सगळ्यात पहिला माझा अजेंडा असेल। खूप टाईमपासून सर्वांचे जे काही जुने फॉलोअप आहेत, कामं आहेत, लोकांनी खूप पाठपुरावे केले सरकारशी, खूप काही विकास कामं रखडली गेलेली आहेत, याचा एक दुसरा अजेंडा आहे। थर्ड, आपल्याकडे पर्यटक जे चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे, तर पर्यटन आपल्याकडे थोडी सुधारणी नाही आहे। तर गुहागरमध्ये माझं ते एक लक्ष होतं, जे मी इलेक्शनच्या अगोदर पण लोकांना बोललो होतो की आपण त्यावेळी पाठपुरावा आणि काही निधींची मागणी होती, याच्या कारण आपण रस्ते सुधारणी, रस्ते देणं, त्यापर्यंत लोकांना सोयीसुविधा पुरवणं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी जो काय मला गव्हर्नमेंटकडनं मदत मिळेल त्यासाठी हा पाठपुरावा करणं हे माझं कर्तव्य। आणि त्याच्याबरोबर जे काही पक्षाने मला ही जबाबदारी दिली आहे एक गुहागर विधानसभा समन्वयक म्हणून, तर माझं कर्तव्य असेल की मी शिवसेना, शिंदेसाहेबांची शिवसेना ही कशी वाढवीन, कशी त्याची मागणी लोकांबरोबर करीन, लोकांपर्यंत जो आमचा पॉझिटिव्ह मेसेज आहे की शिवसेना हे म्हणजे काय आहे, हे गड कशासाठी आपण तयार करतो, तर हे निरोप देण्यासाठी हे माझं कर्तव्य असेल। पण ही तुमची नियुक्ती समजा विधानसभेपूर्वी काही काळ अगोदर झाली असती तर कदाचित रिझल्ट वगैरे येऊ शकले असते, असू शकले असते। आपण त्याला आत्ता जरी नाही, उशीर नाही झाला आहे असं समजून चालू आहे की काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या, काही गोष्टी अनुभवाने शिकलेल्या खूप महत्त्वाच्या असतात। आपण आपल्यावरती कधी एखादी जबाबदारी लादली गेली तर ती चांगली नसते। आता अनुभवाने आपण पुढे येऊया। माझ्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी हे आहेत, काही आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांचा अनुभव घेऊन बसवूया। आता आमची गठबंधन सरकार आहे म्हणजे याच्यामध्ये भाजप पण आमच्याबरोबर आहे, तर त्यांचेही कार्यकर्ते, त्यांचाही जो पाठबळ मला मिळतो आहे, तर त्या अनुषंगाने मला माझा कार्यकाल याच्यामध्ये संमतपणे करायला चांगला मिळेल।